अरे पब्लिक हो देखो अपना मंदिर और मस्जिद और क्या बोलते हैं उसको, हाँ चर्च भी है, फुल कड़क आइलैंड। और देखो अपना सब ट्रॉलर है अपना विकी का ही है, सब विकी कोहली एक नंबर है। देखो एक नंबर स्पॉट देखो, और बारिश चालू हो गई है, फिशिंग के लिए आए ले हम लोग। लाओ जरा इधर दिखाओ एक सेकेंड, ये अपने बंदे लोग हैं। कैसा लगा तुम लोग इधर आके? देखेंगे अभी आगे आपको बताता हूँ। बारिश चालू हो गया तो मतलब नहीं। तो आज स्पॉट कसं वाटलं तुम्हाला? भरपूर प्रयत्न करत आहे पण याच्यात आता लागणार का नाही माहिती ना आपल्याला। शार्प लागले आहे ना, शार्प लागले आहे पण याच्यात ठेवलं आहे। पण पूर्ण इकडचा दाखवा स्पॉट, किती मित्र लोक आलेत ते बघा। त्या बाजूला आपले एंगलर बसलेत, सब जगह पूरा 4 डिग्री दिखा ना घुमा के गोल गोल। इकडचा दाखवा मित्र, इकडे आहे ना। त्याचा समुद्राच्या गांडीत आज चरबी आली आहे, कारण की तो जास्तच मस्ती करायला लागलाय। बघा इकडून तिकडून हिलचुल करतोय, तर माशाच्या आईची गांड आज लागणार का नाही माहिती नाही आपल्याला। बघा 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 समुद्राच्या ह्या गांडीत किती चरबी आली आहे। आना दाखवा, मी दाखवतो समुद्रांना। हे तिघ चोटचुके लोक उभे आहेत तिथे। बघा एक मिनिट, बघा हा फिश बघा जरा इथे दाखव जरा मित्राला। बघा कसा फिश आहे, एकदम ताजा, एकदम पुष्ट समजला। आणि बघा समुद्राच्या गांडीत किती चरबी आली आहे, तो एकदम खिलबिल खिलबिल करत आहे। हा मग बघा दाखवा जरा त्याला, फिश दाखवा। बघा मस्त एकदम ताजी ताजी आहे। समोर दाखवा जरा, ती आपली ट्रॉलर चालली आहे विनायक मालीची। सुनील पाटीलची पण ट्रॉलर आहे दुसरी, बघा ती बघा। कुठे कुठे दाखव दाखव, ती बारकी बोट आहे। हा ट्रॉलर आहे आपल्यासाठी ती। आणि आपले पांडे इंग्लर आहेत, भरपूर जुने आहेत, फुल कडक फिशरमॅन आहेत। 40-50 किलोचे वेट काढतात, एकदम कडक मासे काढतात। हा मीठ लावून, कारण की कसं मासा पिघलायला नाही पाहिजे। बघा हे आपल्या एंगलर आहेत। स्पॉट कसं वाटलं तुम्ही बघा। आणि एकच आहे, समुद्राच्या गांडीत आज चरबी आली आहे। बघा किती मस्ती करत आहे। तर आम्ही फिशिंग करू का नका तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच बोला। आणि हा केला काय खात आहे, कारण की पाठून खातात केला का पुढून खातात ते बी कमेंट मध्ये बोला। आता बघा तो खातोय एक तिथे। चला अजून दाखवतो तुम्हाला पुढे। जास्त आम्हाला जास्त काढायला भेटलं नाही, कारण की वरून पाऊस बी पडत आहे आणि समुद्राच्या गांडीत बी चरबी आली आहे। बघा तर काय किलबिल किलबिल करत आहे। नाही आवडलं तरी पण लाईक करत राहा। ओके, अजून तुम्हाला इथे काय वाटलं असं, म्हणजे फिशिंगला बरं वाटतंय का नाही इकडे स्पॉट? असं वाटतंय, पण लाटांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, ते पूर्ण अंग भिजवून टाकलंय। समुद्राच्या गांडीत चरबी आली आहे का नाही? आज आपण आले म्हणून आले। हो हो, म्हणून ते बघा ना आपलं मस्ती करत आहे समुद्र। बघा बघा याच्यात कसे पकडणार मासे। आणि हा बघा पाकट पकडून बसलंय, हात अटकायला लागले त्याचे पांड्याचे। कुठलं? 8 नंबर में। हा ते माहिती आहे आपल्याला। हो चारकोपला बाईक घेऊन मध्ये फिरत होता। बरोबर बरोबर। बघा 2 एंगलर भरपूर प्रयत्न करत आहे।
बघा समुद्राच्या गांडीत किती चरबी आली आहे. पूर्ण आपल्याला गल टाकायची म्हणजे जागाच नाही. जागा भरपूर आहे पण आपली गल रिटर्न येत आहे. बघा किती लाटा येत आहे. भरपूर समुद्राच्या गांडीत आज मस्ती आलेली आहे. आपले एंगलर लोक आहेत. टोटल आम्ही असतील 10 जण असतील. फिशिंगला आलो आहे. एक नंबर. आणि या पाण्यात मोठा मासा आहे पण तो दगडाला पाठ घसत आहे तर दिसत नसे. आणि कम कर दो ना पहले. आणि आ रहा है ना तब तक तो निकाल लेंगे आपण. बघा याच्यात मोठा मासा आहे. या खड्ड्यामध्ये आपण पकडून ठेवला आहे पण कारण की आता त्याच्यासाठी पाणी खाली करायला लागले. बघा सार्क असते. सार्क मासा आहे याच्यात. तो समोर स्पॉट बी कडक आहे. तिथे चर्च मस्जिद आणि मंदिर त्या स्पॉटला कडक आहे. आणि त्या पुढच्या जागेवर बघा हा बघा ही स्पॉट आहे. काशा बोलतात त्याला. या बोटावर बघा तुम्ही त्याच्यावर मस्त मासे लागतात. मस्त घोल वगैरे लागतात. त्या टायमिंग म्हणजे टायमिंग असतो त्याचा बी. बाकी स्पॉट इथे कडक आहे. मुंबई फिशिंग. तर हा सार्क लपला आहे तो म्हणजे दगडावर पाठ घसत आहे खाली. तो परफेक्ट दिसत नाही. बघा आता भरपूर पाणी खाली करावं लागेल. फक्त तुम्हाला एक दाखवायसाठी तुम्हाला. आणि हा क्लायमेट बघा. समोर बघा बोट आहे. 4-5 व्यक्ती आहे बघा. अरे बघा हे दोघं लागले पाणी खाली करायला. किती चरबी आहे बघा. अख्खा भिजून टाकलं मला. हा बघा त्याच्यात काय मासे लागणार. जे लागायचे होते ते लागले. तुम्हाला दाखवतो काय मासे लागले काय नाही. हे समुद्राच्या गांडीत बघा किती चरबी आहे बघा. आम्हाला पूर्ण भिजून टाकलं. हे बघा बघा अख्खा एवढी मेहनत केली परत पाणी भरलं. आपले मुलं लोक एकदम हैराण झालेत. याच्यात मासा ठेवला आहे. तुम्हाला नक्कीच दाखवीन काढून. एक अँगलर इथे उभे आहेत. दोघं तिकडे आहेत. बघा 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 हे बारके फिश लागलेत. हे काय बोलतात धोमा फिश बघा. जाळीत ठेवले. तुम्हाला परफेक्ट दिसणार नाही. धोम्याची साईज बघा. बारके अजून त्याच्यात बी ठेवल्यात त्या बाजूला बी. हे बघा हे दोघं जण कंटाळल्यात. आता कसं त्या लोकांना ताण लागले दारूची. सकाळचे आल्यात दोघं अँगलर आणि त्या लोकांना आता ताण लागले दारूची. एकाला माकूल लागले जेलीफिश बघा. उचल. बघा याच्यात रॉड टाकून चेक करत आहे माशाचा. मासा कुठे आहे. मासा सार्क मासा कुठे आहे चेक करत आहे. चेक करा तुम्ही. भरपूर प्रयत्न करत आहे त्याला शोधायसाठी. बघू आता मी ट्रायल करतो पकडायचं. पकडलं तर भेटलं तर ठीक आहे. दाखवतो तुम्हाला. तो बघा समोरच बघा. तो बघा तो फिश बघा. तो बघा केवढा मोठा फिश आहे. जरा उचलून दाखवा जरा त्याला. एक नंबर बघा. हे सार्क आहे. जरा जवळ मित्रा. हे बघा इथे असं वरती कर. एक सेकंड. बघा सार्क बघा किती मोठी आहे बघा. असं पाठी होतं ना. हा असं एक नंबर आहे बघा. हे सार्क आहे बघा केवढी मोठे आहे. त्याचा पाय एवढे 7-8 फुटाचे असतील ही सार्क. हा बघा कसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये छोटी वाटत असेल पण भरपूर मोठी आहे. तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये बोला तुमच्या आजची गाणी काय आहे.
बघा आपले बोट चावायला आलेले त्याच्या. बाकी आपले चोटचुके मित्र लोकांना काय भेटलं नाही. बारके बारके भेटलेले. टार्जन में छोड़ दे. बघा झालं आता मी इथे पॅकअप करत आहे. का मतलब नाही समुद्राच्या कांडीत आज चरबी आली आहे जास्त कलबल कलबल करत आहे तर काय मतलब नाही. आजचा इकडेच व्हिडिओ आपण आहे घालत आहे. कोणाला बरा वाटत असेल करायचं असेल तर लाईक शेअर करा. आणि आपले अंडे पांडे बसलेले आहेत पांडे वगैरे ते लोक बी सकाळचे बसलेले पण आता त्या लोकांना दारूची ताण लागली आहे. काय बोलतो पांडे भाऊ. तर चला इथंच व्हिडिओ आपण बंद करत आहे मित्रांनो. टाटा बाय बाय.